घरात सगळ्यात जास्त वेळ गृहिणी या किचनमध्येच काढत असतात। जसं की बघा, लग्न झालं किंवा लग्नाच्या अगोदर किचनमध्ये आपण असतो किंवा किचनमध्ये काम करणं हे प्रत्येकालाच कंटाळवाणं वाटत असतं। त्याचमध्ये आपण जर गृहिणी असलो तर घरातली इतर कामं करून, मुलांना बघून, टिफिन वगैरे मिस्टरांचं असू द्या, बाहेरचं असू द्या, सगळं करून आपल्याला घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला किचनमध्ये काम करायलाच लागतं। ऐनवेळी किंवा दुपारवेळी आपल्याला किचनमध्ये जास्तीत जास्त वेळ आपण किचनमध्येच असतो। काही ना काही बनवायचं असतं, किचन क्लीन करायचं असतं, भांडी क्लीन करायची असतात, स्वयंपाकघर स्वच्छ आवरायचं असतं। या गोष्टींमध्ये ना किचनमध्ये जास्त वेळ घालवून आपल्याला इतका कंटाळा यायला लागतो की आपल्याला इतकं जेवण झालं किंवा आपल्याला कधी असंही होतं की आता किचन असंच राहून देऊया आणि आता झोपून घेऊया किंवा मग नंतर करूया असं आपल्या डोक्यात असतं। पण काय होतं ना की तेच आपण चुकी करतो, जे करून आपण त्या गोष्टीचा कंटाळा न करता आपण अगदी 20 मिनिटं जर दिले तर आपलं किचन हे अगदी स्वच्छ आणि टापटीप दिसणार आहे। म्हणजे कसं तर ते आज व्हिडिओत बघायचं आहे। तर बघा, आता सकाळी उठले, स्वयंपाक वगैरे झालेला होता, जेवणं झाली आणि लगेचच किचन आवरायला घेतलं। तर किचन हे मोस्टली मी तुम्हाला सांगितलंच आहे की आठवड्यातून एक वेळा मी डीप क्लिनिंग करत असते। तर आज तुमच्यासोबत मी माझं डीप क्लिनिंग शेअर करणार आहे, जेणेकरून माझ्यामुळे तुम्हाला सुद्धा काही मोटिवेशनल वाटेल। आणि हो, बऱ्याच वेळा माझ्या किचनच्या व्हिडिओज आणि डेली रुटीनच्या व्हिडिओ तुम्हाला भरपूर आवडतात, तर ह्या व्हिडिओलाही असाच सपोर्ट करा। आणि हो, चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब देखील करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर किचन ओट्यावरची जे काही कचरा वगैरे होता, ओला कचरा होता, टर्फल होते, सगळे उचलून घ्यायचे। त्यानंतर किचन काउंटर अगदी क्लीन करून घ्यायचा आहे, कारण किचन डीप करण्याच्या अगोदर किचन काउंटर मोकळा करायला खूप गरजेचा असतो। कारण किचन ओट्यावरती जास्तीत जास्त पसारा असला तर ते सगळं आपल्याला काम करताना अडचण वाटते आणि काम करायला सुचत देखील नाही। तर त्यामुळे काय केलं ना, किचन ओट्यावरती जे काही माझं थोडं सामान होतं, रॅक म्हणा किंवा जे काही ऑर्गनायझेशनच्या वस्तू किंवा मिक्सर, जे काही मी किचन ओट्यावरती ठेवते सगळं खाली घेऊन टाकलं आणि त्या गोष्टी सगळ्या रिकाम्या करून घेतल्या की किचन काउंटर अगदी मोकळा होतो। आणि माझा असाही किचन काउंटर ऑर्गनाइज आणि टापटीप कसा ठेवते ते पुढे सांगणारच आहे। त्या अगोदर आता किचन काउंटर डीप क्लीन कसा करायचा ना ते सांगते। सगळ्यात अगोदर किचन काउंटर रिकामा झाला की लगेचच आता माझ्याकडे विम जेल लिक्विड वापरते भांड्यासाठी। अगदी 1 किंवा 2 थेंब जरी घेतले तरी इतका फेस होतो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात। आणि हे लिक्विड मला भरपूर दिवसही जातं। साबण कशी आहे, साबण जास्त आपण जेव्हा भांडी घासायला साबण घेतो त्यामुळे भांड्याला डाग देखील लागतात आणि मग जास्त वेळ ठेवलं तर भांडे म्हणजे व्हाईट देखील दिसतात। त्यामुळे मी लिक्विड वापरत असते आणि लिक्विड खूप छान असतं। तर बघा, आता लिक्विड काय केलं ना, सगळ्यात अगोदर जी सगळी टाईल्स आहे, माझं जिथपर्यंत हात पोचतो, जिथपर्यंत फोडणीचं जे काही उडालेलं असतं तिथपर्यंत अख्खी टाईल्स घासून घेतली। गॅस ओट्याच्या वरची जितकी काही टाईल्स होती ती घासून तिथे पाणी वगैरे टाकून घेतलं। त्यानंतर मग खालती जो गॅस ठेवलेला आहे, गॅसच्या खालती जितके काही गॅस ओटा आहे ना, जो काउंटर आहे ते सगळं घासणीने असं छान क्लीन करून घेतलं। तारीची घासणी घ्यायची आणि एकदम घासून घ्यायचं। त्यामुळे काय होतं ना की गॅस अगदी चिकट, तेलकट, कितीही तुप्पट असू द्या, कितीही पक्के डाग असू द्या, सगळे तारीच्या घासणीने निघून जातात। आणि गॅससुद्धा त्याच घासणीने मी घासते। तारीची घासणी स्टीलचे जे काही बर्नर वगैरे असतात, ज्या प्लेट्स असतात त्याला तारीची घासणीने घासते आणि बाकी काचेची जी गॅस आहे साईडला जी मार्बल वगैरे आहे ते मी आपली जी सॉफ्ट घासणी असते त्याने घासायचं। उगाच जर थोडंसं फार काही जळलेलं वगैरे असेल तर तुम्ही तारीची घासणी यूज करू शकतात। तर मी माझ्या गॅसला तर तारीची घासणी आणि दोन्ही घासण्या मी यूज करते। तुमच्यासमोर आता मी गॅस व्यवस्थित घासून दाखवलेला आहे। त्यानंतर आता छान पाण्याने वगैरे धुवून घेतला। मी ओला कपडा वगैरे वापरत नाही। ओला कपड्याने पुसून किंवा कोरड्या कपड्याने पुसून असं कपडाही खराब होतो आणि गॅसवरची जी शाईन असते ती सुद्धा निघून जाते। त्यामुळे छान असं पाणी वगैरे टाकून घेते। वायपरने छान अगदीच क्लीन होऊन जातं। कितीही पाणी होता वायपरने अगदीच एका झटक्यामध्ये पाणी ओढलं की ओटा अगदी कोरडा आणि चमक देखील येते, शाईन येते। कडप्पा कितीही तुमचा व्हाईट शुभ्र पांढरट दिसायला लागलेला असेल तर ते व्यवस्थित घासणीने घासून घ्यायचा, कोणतंही सोल्युशन नाही वापरायचं आणि साबणीचा फेस करून असं घासून घ्यायचं आणि त्यानंतर वायपरने क्लीन करायचं। किचन काउंटर अगदी चमकायला लागतो, चकाचक देखील होतो आणि वेळेची बचतसुद्धा होते। तर बघितलं असेल की मी किती कमी वेळामध्ये तुमच्यासोबत हा म्हणजे माझा जो किचन क्लिनिंग रूटीन आहे तुमच्यासोबत अगदी म्हणजे 15 ते 16 मिनिटाचा हा व्हिडिओ असेल। जास्तीत जास्त मला 20 मिनिटं लागलेले आहे किचन क्लिनिंगला।
तर 15 मिनटामध्ये मी तुम्हाला ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आणि कसं ना लगेचच जे काही साईडचं जे असतं कडप्प्याच्या बाजूला जे काही पाणी वगैरे खालती सांडून येते, त्यामुळे जे काही कडप्प्याची साईड असते ती सुद्धा छान घासून घेतली. कारण आपण किचन काउंटरला टेकून जेव्हा काम करतो त्यावेळेस आपले कपडे देखील खराब होतात, चिकट तेलकट तुप्पट लागलेलं असतं. तर छान असं घासणीने घासून घेतलं, त्यावरचं सुद्धा थकट काढून घेतलं आणि छान असं ओल्या कपड्याने पुसून घेतलं. त्यानंतर मग कॉर्नर जो होता जिथे मिक्सर आणि रॅक ठेवत असते तो कॉर्नर माझा जास्त काही खराब होत नाही, पण कसं आहे ना कॉर्नरलाच जास्त करून मिक्सरचं किंवा रॅक वगैरे ठेवलेली असते, त्यामुळे तिथे झुरळं मुंग्या लवकरच जातात. आणि मिक्सर यूज होत असल्यामुळे तिथे सारखंच मुंग्या वगैरे किंवा कॉक्रोच मला दिसतात, 1-2 तरी दिसतात. त्यामुळे मग मला अशी आठवड्यातून एकदा डीप क्लिनिंग करण्याची गरज पडत असते. आणि कसं आहे ना किचन हे अगदी म्हणजे किचनमध्ये आपण इतका जास्त वेळ घालवतो, त्यामुळे आपलं किचन हे स्वच्छ ठेवणं पण गरजेचं असतं. आणि कंटाळा केला की कंटाळाच येत चालतो आणि मग हे काम असं लांबणीवर पडतं. त्यामुळे मग आठवड्यातून एकदा एक दिवस फिक्स ठेवायचा, ज्यामुळे आपण आपलं किचन क्लीन करू शकतो. आणि माझा किचन क्लीन करण्याचा जो टाईम असतो ना तो दुपारचा असतो, कारण संध्याकाळच्या वेळी घरामध्ये भरपूर सारी कामं असतात. बाहेर मुलांचं असतं, मिस्टरांचं असतं, जेवण बनवायचं असतं, भांडी घासायची असतात. तर इतकी कामं करून आपल्याला संध्याकाळी किचन क्लीन करायला ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस कसं आहे ना आपल्याला झोप देखील येत असते, मॉर्निंगला लवकर उठायचं असतं. त्यामुळे मग आपण किचन दुपारच्या वेळी जर क्लीन करायला घेतलं तर मग घरामध्ये आजूबाजूचा जो आवाज असतो, रोडवरती जे काही गाड्या वगैरे चालू असतात, त्यामुळे आपल्याला टाईमपास देखील होतो आणि आपलं किचन देखील स्वच्छ होतं. तर रात्रीच्या वेळी जेव्हा आपण किचन क्लीन करतो त्यावेळेस आपल्याला कंटाळा देखील आलेला असतो. आणि रात्री कसं आहे सगळे इतर घरातले जे मेंबर्स असतात ते जर झोपलेले असतील तर आपल्याला त्यांना बघूनसुद्धा झोप येते. त्यामुळे मग हे काम आपण दुपारच्या वेळी करायचं, जेणेकरून अगदी 20 मिनटामध्ये आपण आपलं किचन अगदी व्यवस्थित आणि स्वच्छ करू शकतो. तर टाईम जो असतो तो दुपारचा पिरियड मला तरी बेस्ट वाटतो, कारण दुपारच्या वेळी घरामध्ये किलबिलाट चालू असतो, मुलं देखील असतात. त्यामुळे अशा वेळेस आपण एकीकडे टाईमपास देखील होतो आणि किचनसुद्धा आपल्या लागलीच क्लीन होतं. तर बघा बर्नर वगैरे जे काही गॅसवरचे जे टाईल्स, गॅसवरचे जे स्टँड किंवा बर्नर होते छान असं स्वच्छ घासून धुवून ठेवलेले आहे. त्यालासुद्धा मी तारीची घासणी वापरते. कितीही जळकट डाग असू द्या, जळालेले डाग असू द्या, तर त्या तारीच्या घासणीनेच मी घासून काढते. कितीही जास्त जोर लावायची गरजसुद्धा पडत नाही, अगदी लगेचच क्लीन होऊन जातं. कोणतंही सोल्युशन वापरून तुम्ही जर बघितलं असेल, जर क्लीन होत नसेल तर तुम्ही तारेची घासणी वापरू शकतात. कोणतंही सोल्युशन इतकं जे आपण बाहेरून घेत असतो तर लगेचच आपल्याला इतका काही फरक जाणवत नाही, कारण सोल्युशन कितीही कसंही असलं तरी शेवटी आपण आधीपासून जे घरातल्याच गोष्टींनी आपण जसं आपलं घर स्वच्छ ठेवत आलेलो आहे तसंच आपण हे वापरूनही आपलं घर स्वच्छ ठेवूच शकतो. तर बघा आता मिक्सर घासायला घेतलं तर मिक्सर तुमच्यासमोर व्हिडिओ बनवलेली आहे. तर मिक्सरसुद्धा मी असं व्यवस्थित ह्या घासणीने घासून घेतलेलं आहे. जिथे जिथे काही तेलकट हात लागलेले असतात बटनावरती, स्विचवरती सगळे असे घासून घेतले आणि पाण्याने छान धुवून घ्यायचं. जिथे जिथे काही आपलं जे स्विच बोर्डची जी काही वायर आहे तिथे ती वायर पाण्याने वगैरे धुवायची नाही. बाकी मिक्सर पूर्ण मी असं थोडं थोडं पाणी टाकून धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा लागलीच किचन काउंटर क्लीन करायला घेतला. तर बाजूचा जो किचन बेसिंगच्या जवळचा जो किचन काउंटर होता तो छान असा घासून घेतला. तिथेसुद्धा भांडी जेव्हा आपण घासतो त्यावेळेस तिथे सगळं खरगट उडालेलं असतं आणि टाईल्स वगैरे पिवळ्या वगैरे दिसायला लागतात. आणि अशा वेळी काय होतं ना की मग वासाने देखील आपल्या घरात कॉक्रोचेस येत असतात. आणि आता सणवार आहे, घरामध्ये आता किचन क्लिनिंग करणं पण गरजेचं होतं. तर किचनची डीप क्लिनिंग तर झालेली होती. तर आता जी काय आठवड्याची माझी क्लिनिंग असते वीकली ती तुमच्यासोबत शेअर करते आहे. आणि हो, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा आता बोलता बोलता छान अशी टाईल्स घासून घेतली. टाईल्स घासल्यानंतर जे काही टाईल्सवरती साबणीचा फेस होता तो पाण्यानेच क्लीन करत असते. ओला कपडा मी काही वापरत नाही. त्यानंतर बघा आता जो उरलेला किचन काउंटर होता तो छान असा घासून घेतला. तारीची घासणी घ्यायची. तारीच्या घासणीने जे काही तुमचा पांढरट ओटा झालेला असेल, खाऱ्या पाण्याचे देखील जे काही डाग असतील सगळे क्लीन होऊन जातील. कारण आपण जेव्हा तारीची घासणी वापरतो तारीच्या घासणीने किचन काउंटरवरती कोणतेही स्क्रॅचेस येत नाही. माझा किचन काउंटर हा ब्लॅक आहे, आणि त्यामुळे मी इतक्या वेळा किचन काउंटर क्लीन करते. माझ्या किचन ओट्यावरती अजिबात काही स्क्रॅचेसचे डाग म्हणा, कोणतेही माझ्या गॅसला म्हणा कोणत्याच वस्तूला असे स्क्रॅचेस लागलेले नाही आहेत. त्यानंतर
उरलेलं काम म्हणजे बेसिंग जवळील. तर बेसिंगच्या जवळ तुम्ही बघितलंच असेल की आपले जे काही भांडी घासतो त्यावेळेस आपले खरगटे आत लागलेले असतात, काही खरगटं उडालेलं असतं आणि आजूबाजूचं जे काही असतं ना, तर आपण रोजच्या भांडी घासण्याच्या टाईमला आपण इतकं काही क्लीन करत नाही. तर आठवड्यातून एकदा असं नळाजवळचं आपण नळ वगैरे छान असा घासून घ्यायचा, नळाच्या बाजूबाजूची टाईल्स छान अशी घासून घ्यायची, पाण्याने छान एकदा धुवून घेतली तर तुम्ही बघू शकतात किती स्वच्छ झालेलं आहे आणि नळ अगदी व्यवस्थित चमकायला लागलेला होता. आणि किचनच्या आजूबाजूचा जो काही एरिया जो आहे जिथे आपण आपलं जास्त रोजच्या रोज आपण जितकं क्लीन करू शकत नाही त्या गोष्टीसुद्धा आज घासून घेतलेल्या आहे. माठ वगैरे व्यवस्थित भरून घेणार आहे. तर किचन काउंटर क्लीन करायला घेतला की मी हे कोणतंही काम व्यवस्थितच करत असते. तर बघा आता छान आता सगळं माझं ऑर्गनाईज करून झालेलं होतं. किचनच्या बेसिंगच्या जवळीलसुद्धा सगळं क्लीन झालेलं होतं. तर आता बेसिंग शेवटचं घासायचं राहिलेलं होतं. त्या अगोदर म्हटलं मिक्सर जे होतं तर सगळं ऑर्गनाईज करून घेऊया. ओट्याखालती खूप पसारा झालेला होता. तर ज्या गोष्टी व्यवस्थित ठेवायच्या होत्या त्या ऑर्गनाईज करायला घेतला. जसं की मिक्सर माझं त्या कॉर्नरलाच ठेवत असते कारण मिक्सरचा माझा डेली यूज असतो त्यामुळे. त्यानंतर ही छोटीशी रॅक मी ऑनलाईन परचेस केलेली आहे. तर तुम्हाला देखील पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी नक्कीच तुम्हाला त्याची लिंक प्रोव्हाइड करेल. त्यानंतर मिठाची आणि तेलाची बरणी डेली यूज करतो, त्याला हात वगैरे लागलेले असतात त्यामुळे असे छान ओल्या कपड्याने पुसून घेतले. जे काही घाण लागलेली होती, खरगटं लागलेलं होतं, छान असं स्वच्छ पुसून घेतलं. साखर वगैरे जे काही चहा पावडरचे डबे तिथंच असतात. त्यानंतर छान असं पुसून वगैरे व्यवस्थित असं ठेवलेलं आहे. रॅकमध्ये सुद्धा मी असा एक पुठ्ठा ठेवलेला आहे जेणेकरून जे काही तेल वगैरे वगळतं तर त्याने किचन रॅक जी आहे खराब होत नाही त्यामुळे. आणि आता बघा सगळं क्लीन झाल्यानंतर शेवटचं काम जे असतं ना ते आपलं जे काही भांड्याचं लिक्विडची जी काही बॉटल असते ती क्लीन करायची. त्याला देखील आपले रोजचे हात लागलेले असतात, साबणीचा वगैरे फेस असतो तर क्लीन स्वच्छ करून ठेवायचं. वायपरसुद्धा आपण यूज करून त्यालासुद्धा असं काळे डाग, तेलकट, खरगट वगैरे चिकटलेलं असतं. असं वायपर छान तारीच्या घासणीने किंवा दुसऱ्या घासणीने घासून व्यवस्थित आठवड्यातून एकदा क्लीन करायचं. आपला जो किचन काउंटरचा जो कपडा आहे तो सुद्धा छान असा घासून घ्यायचा, नळाखालीच असं इथे वॉश करून घ्यायचा. त्यानंतर शेवटचं काम म्हणजे बेसिंग. तर बेसिंग आपण हे रोजच्या रोज स्वच्छ केलंच पाहिजे. आठवड्यातून तर आपण रोज क्लीन करणारच आहोत. ते कानेकोपरे म्हणा, बेसिंगच्या जवळील जे काही कानाकोपऱ्यामध्ये जे काही चिकट तेलकट जे काही लागलेलं असेल ते तर क्लीन करणारच आहोत. पण मग रोजच्या रोजसुद्धा आपण बेसिंगला एक हात व्यवस्थित मारायचा. बेसिंगची जी जाळी आहे ती सुद्धा स्वच्छ करायची. बेसिंगवरती कोणताही खरगट वगैरे ठेवायचं नाही, त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये कॉक्रोच वगैरे येतात. आणि ज्यांच्या घरामध्ये ट्रॉलीज असतील त्यांनी तर अशी काळजी नेहमीच घ्यायची. बेसिंग आपले अगदी स्वच्छ राहिलं पाहिजे, त्यावरती थोडासुद्धा कचरा ठेवायचा नाही. खरगटं वगैरे जर राहिलं तर त्या खरगट्यामुळे आपल्या किचनच्या बाजूला तर कॉक्रोचेस दिसतात त्यामुळे, आणि आपल्या किचन ट्रॉलीज असतील त्यामध्ये सुद्धा कॉक्रोचेस दिसतात त्यामुळे. आणि छान आता बेसिंग छान असा घासून घेतला व्यवस्थित. आणि आजूबाजूचं जे काही टाईल्स होती, किचन काउंटरचा जो ओटा होता तो सुद्धा छान घासून घेतला. आणि बघू शकता तुम्ही असं छान वायपरने पाणी वगैरे क्लीन करून घेतलं. बेसिंगचं भांडंसुद्धा अगदी चमकायला लागलेलं होतं. वायपरने छान पाणी क्लीन केलं की ओला कपडा किंवा कोणत्याही कपड्याने पुसायची गरज पडत नाही. तर त्यानंतर उरलेलं काम म्हणजे आपलं जे काही प्युरिफाय असतं, पाण्याचं जे काही ॲक्वागार्ड असतं ना ते सुद्धा क्लीन पुसून घ्यायचं, कारण त्यावरती सुद्धा पाणी वगैरे डाग उडालेले असतात, खूप घाणेरडं दिसतं. तर असं स्वच्छ पुसून घ्यायचं, व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ मोटिवेशनल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे तुमच्या पण ज्या मैत्रिणी असतील, गृहिणी असतील, ज्यांना किचन काउंटर क्लीन करण्याचा खूप कंटाळा येत असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच मोटिवेशनल राहणार आहे. तुम्हाला पण माझी व्हिडिओ बघून खूप छान मोटिवेशनल वाटलं असेल तर नक्कीच कमेंट करा. बाय बाय.